गणपतीच्या रूपाने तुमच्या घरात लक्ष्मीचा वास कायम राहू। गुरुजी, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय। ही माझी सून नाही। माझ्या डोक्यात आहे एक मुलगी दादासाठी। बघू बघू, मला दाखव ना। काकू कशाला? पारू, तुझी हिम्मत कशी झाली हा विचार करण्याची? हे बघ, मला हे मान्य आहे की पारू एक अतिशय चांगली मुलगी आहे, गुणी मुलगी आहे। तिने या घरासाठी खूप त्याग केलाय। मग मी तिला या घरच्या मुलीचा दर्जा द्यायला तयार आहे। काय म्हणतोय मी? ठीक आहे, बोलतो। तुम्हाला जर का तुमच्या आधीचा बा तुम्हाला हवा असाल तर तुम्हाला हे मंगळसूत्र गळ्यातून काढून फेकून द्यावं लागेल। एकदा का गळ्यात मंगळसूत्र पडलं ना मला की बाईने ते शेवटच्या श्वासापर्यंत काढायचं नसतं। का त्रास देतोय ताईडेला? आत्ता सुटल्या ना ती आजारपणातून। दोन मोठी माणसं बोलत असताना मध्ये बोलायचं नाही। किती वेळेला सांगितलंय? चाल बाहेर। गणू, गणू बा काय चाललंय तुझं? तू माझा ना गणीवर कशापाई काढतोयस? काय विचारलं मी? तुला जमत नाहीये का मंगळसूत्र काढायला? मी काढतो। नाही, मी हे मंगळसूत्र नाही काढू शकत। नाही काढणार? नाही। आधीचा बा नको? बा का मंगळसूत्र? बा हवाय का मंगळसूत्र? नाही। बा हवाय का मंगळसूत्र? नाही, प्लीज। तुला जमत नसेल तर ते मंगळसूत्र म्हणजे आपलं स्टेटस काय, आपला भाऊ काय करतो, त्याची पार्टनर कशी असायला हवी, ह्याचा सिरियसनेस कधी येणार आहे त्याला? हे बघ, आदित्य आणि पारू एकमेकांचे खूप चांगले मित्रमैत्रीण आहेत, हे मला मान्य आहे। आणि आय एम व्हेरी शुअर आदित्यने पारूबद्दल असा विचार कधीही केला नसणार आहे। आणि पारूनी तर स्वप्नात सुद्धा आदित्यबद्दल असा विचार केला नसेल, कारण तिला तिच्या मर्यादा माहिती आहेत आणि पारूवर मारुतीचे संस्कार आहेत। तरीही प्रीतमने असं का करावं? त्याच्या मनात जे आलं ते बोलून टाकलं त्यांनी। त्याच्यात एवढं टेन्शन घेण्यासारखं काय आहे? टेन्शन नाही, पण श्रीकांत, आदित्यच्या बायकोबद्दल मी अतिशय सिरियस आहे। त्याची बायको कशी असेल ह्याचं क्लिअर चित्र आहे माझ्या मनात। आणि पारू एक चांगली मुलगी आहे, तिला चांगला मुलगा मिळावा आणि त्या दोघांचा संसार सुखाचा व्हावा असं खरंच मला मनापासून वाटतं। पण म्हणून पारू या घरची सून नाही होऊ शकत। श्रीकांत, तुला माझं म्हणणं पटत नाहीये का? म्हणजे तुला पण प्रीतम सारखंच? नाही 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 नाही। खरं तर पारू सारखी मुलगी शोधून सुद्धा सापडणार नाही। माहित नाही तिच्या नशिबात कोण आहे। दमले दमले रे दमले। वहिनींना काय गरज होती त्या पारूला आराम कर म्हणून सांगायची? सगळी कामं मलाच करायला लागतात। ती काय नोकर आहे का त्या पारू सारखी? नको झालं मला आज नको। आता कोणाचा फोन आहे? या आता किर्लोस्करांच्या घरात रूम सर्व्हिस सुद्धा सुरू केलीये का? ती पारू जशी खायला प्यायला घेऊन जायची तशी मला पण घेऊन जायला लागतंय वाटतं। कोण आहे आता? प्रतीक?
अच्छा, म्हणजे हॉस्पिटल मधल्या काहीतरी कामाचाच फोन असणार. हा प्रतीक, बोल बाळा, कसं आहेस तू? हॅलो दामिनी मॅडम, एक गुड न्यूज सांगायची. गुड न्यूज? अच्छा अच्छा, तुझं प्रमोशन वगैरे झालं का? कॉंग्रॅच्युलेशन्स, ऑल दी बेस्ट. अशीच कामं करत राहा. अहो प्रमोशन नाही हो, तुमची ती पार्वती आहे ना, पारू पारू जी ऍडमिट होती, तिचं बिलिंग झालंय. तुम्ही डिपॉझिट घेऊन जा. ए ऐक ना प्रतीक, त्या पारूचा आणि आमचा काहीही संबंध नाही. तिचं डिपॉझिट त्या मारुतीला घेऊन जायला सांग. ठेव. मॅडम ऐका तरी. काय आहे ही? काय गुड न्यूज होती का? बॅड न्यूज आहे ती परत आली ते. अहो गुड न्यूज ही आहे की त्या बिलवर तिचं नाव आहे, पार्वती आदित्य किर्लोस्कर. अरे प्रतीक, नको ना सांगू. मी आता काय म्हंटल तुला? आमचं एक मिनिट प्रतीक, तू काय नाव घेतलंस आता? पार्वती आदित्य किर्लोस्कर. तू खरंच गुड न्यूज दिलीस. तू बरं झाला मलाच पहिला फोन केलास. आता ऐक, तू ना हॉस्पिटलमध्ये सांग की किर्लोस्करांशी कॉन्टॅक्ट झालाय आणि ते येणार आहेत डिपॉझिट घ्यायला. त्यामुळे दुसऱ्या कुणालाही काहीही सांगू नका, फोन करू नका, असं कळव. हा हो हो. आणि हा, तू ना जर अशीच कामं करत राहशील ना माझी, तर तुझं प्रमोशन मी स्वतः करून घेईन. चल, थँक्यू, बाय. वाव, बिलवर नाव आहे पार्वती आदित्य किर्लोस्कर. एक काम करते, आत्ताच्या आत्ता जाते आणि वहिनींना जाऊन सांगते. नाही नको, मी जर वहिनींकडे गेले तर वहिनी माझं ऐकूनच घेणार नाहीत. उलट माझाच गाल एकतर लाल किंवा काळा करतील. त्यापेक्षा मी एक काम करते, हा, मी स्वतः हॉस्पिटलमध्ये जाते, तिथे पुरावा गोळा करते आणि मग वहिनींना जाऊन भेटते.